तिने काढण्यात आलेल्या किसान लॉंग मार्चला थोड्या वेळापूर्वी सुरुवात झाली आणि किसान सभेचे नेते आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सुमारे 1.5 तास चाललेल्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही आणि या लॉंग मार्चसाठी उत्तर महाराष्ट्रातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। राज्य सरकारने दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालं नाही आणि त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा लॉंग मार्च काढत असल्याचं आदिवासी बांधव सांगतायत। आमच्यासोबत राज्य सरकारजवळून फसवणूक करण्यात आली आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया आदिवासी बांधवांनी दिली आहे। मंत्री महोदयांच्या समोर जवळजवळ 1-1.5 तास बसून ही सविस्तर चर्चा केली। आमचे प्रश्न सगळे त्यांच्या समोर मांडलेले आहेत। त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला उद्याला उत्तर पाहिजे ते लेखी स्वरूपामध्ये आणि आम्हाला खात्री पाहिजे मागच्या वेळेस विधानसभेच्या पटलावर ठेवलेलं उत्तर सुद्धा ह्या सरकारने पाळलं नाही आणि म्हणून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये उत्तर पाहिजे आणि ते सुद्धा सगळ्यांना पटेल असं पाहिजे। गेल्या आठवड्यामध्ये चर्चेमध्ये जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, जे कमिटमेंट दिलेल्या आहेत त्या आज आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। मला त्या लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी द्याव्यात अशी मागणी मान्य गावित साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि उद्या सकाळी आम्ही ते त्यांना लिखित स्वरूपामध्ये देणार आहोत। मला वाटतं यावर आता मार्ग निघेल। गेल्या आठवड्यात व्यवस्थित झालेली ती आजही झालेली आहे, त्या दिवशीचेच मिनिट आम्हाला त्या ठिकाणी त्यांना द्यायचे आहेत। मला वाटतं यावर निश्चित मार्ग आता निघालेला आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नारपार, दमणगंगा, वाघ, पिंजाळ नद्यांचं पाणी गुजरातकडे वळवण्यात येऊ नये ही प्रमुख मागणी। त्याचप्रमाणे दुष्काळी शेतकऱ्यांना एकरी 40,000ची नुकसान भरपाई, मागेल त्या शेतकऱ्याला प्रतिदिन 300 रुपये रोजगार हमीचे काम द्या, ह्या महत्वाच्या मागण्या आहेत। वनजमीन या ठिकाणी कसणाऱ्यांना अपात्र ठरवणं थांबवा, जमीन कसणाऱ्यांच्या नावाने मुख्य या ठिकाणी कब्जेदार लावा, शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतमालाला दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत। शिधापत्रिकांवरती रेशन वाटप सुलभ करा, ही देखील एक शेतकऱ्यांची मागणी आहे। महाप्रकल्पांना कसदार जमिनींचे संपादन बंद करा, भूसंपादनाला बाजारभावाच्या 5 पट मोबदला द्या, शेतकऱ्यांवरील आंदोलनाच्या केसेस आहेत त्या तातडीने मागे घेण्याची देखील एक प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। ऊस तोडल्यावरती 14 दिवसात एफआरपीचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, अशी सुद्धा किसान लॉंग मार्चच्या वतीनं ही मागणी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय शिधापत्रिकांवरती रेशन वाटप सुलभ करा, अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे। किसान लॉंग मार्चला थोड्या वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी काही प्रमुख मागण्या या ठिकाणी उपस्थित केलेल्या आहेत। महाप्रकल्पांना कसदार जमिनींचे संपादन बंद करा, ही देखील त्यांनी मागणी केली आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवरती आंदोलनाच्या दरम्यान काही केसेस पडल्या होत्या, या केसेस तातडीने मागे घ्या, ही देखील मागणी त्यांनी केलेली आहे। ऊस तोडल्यावरती बऱ्याच वेळेला एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही, तर ते पैसे 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, अशी प्रमुख मागणी या ठिकाणी केलेली आहे। आपण बघतोय ही दृश्य, गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली होती, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही आणि त्यामुळेच किसान सभेच्या लॉंग मार्चला आता सुरुवात झालेली आहे। नाशिकहून मुंबईच्या दिशेने हा मोर्चा आता येतोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटुरे यांच्याकडून। किरण, काय सांगाल, गिरीश महाजन यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता किसान सभेच्या लॉंग मार्चला नाशिकवरून मुंबईच्या दिशेनं सुरुवात झालेली आहे, काय अधिक माहिती किरण? अगदी बरोबर आहे। अगदी काही वेळापूर्वी नाशिक ते मुंबई हे लॉंग मार्च आता निघालेलं आहे नाशिकमधून। खरं तर काल या सगळ्या संदर्भात नाशिकच्या रेस्ट हाऊसमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक घेण्यात आली, पण या बैठकीमध्ये कुठलाही जे आहे ते तोडगा निघाला नाही, म्हणून अखेर आज हे लॉंग मार्च जे आहे ते नाशिकमधून मुंबईकडे रवाना झालेलं आहे। हजारो आदिवासी बांधव शेतकरी जे आहेत
या आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी नाशिकमध्ये कालच दाखल झालेले होते। जवळपास 10,000 लोकांचं माप इथं आहे। या सगळ्या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत ते संपूर्णपणे मागण्या मान्य होईपर्यंत, आम्हाला लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका खरं तर हे सगळे आदिवासी बांधव जे आहेत आणि नेत्यांनी हे घेतलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंट काय भूमिका एकूणच घेतं किंवा या सगळ्या लोकांना कशा पद्धतीने आश्वासन जे आहे ते देतं हे सगळं आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे। कालपासून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आलेले आहेत। ते आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं लेखी आश्वासन देऊन आदिवासी नेते जे आहेत आणि किसान सभेचे जे सगळे नेते आता नाशिकमध्ये आलेले आहेत या नेत्यांचे लेखी आश्वासन हस्तांतर करणार आहेत आणि त्यानंतर नेमकं हे आंदोलन हे लोक मागे घेतात का हे आपल्याला सगळं बघणं महत्वाचं आहे। पण अत्यंत मोठा हे मोर्चा आहे ते आता काही वेळापूर्वी हे मुंबईकडे एकूणच रवाना झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय विविध मागण्यांसाठी शेतकरी आता मुंबईवरती चालून येत आहेत। नाशिकमधून या किसान सभेच्या लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे आणि 1 वर्षापूर्वी सुद्धा असाच किसान सभेकडून हा लॉंग मार्च काढण्यात आला होता। त्यावेळेला शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र वर्ष झालं तरी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना या लॉंग मार्चचं जे बंड आहे ते पुकारावे लागत आहेत। आपण बघतोय शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आपण पाहिलेल्या आहेत आणि आता नाशिकमधून किसान सभेच्या लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे। गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही, त्यामुळेच हा लॉंग मार्च आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय।